अजून काही कोळके गटातील जिल्हा परिषद जे निवडणूक होते त्या निवडणुकीचे आपण सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. नमस्कार, आपलं नाव सांगा. बाळासाहेब कशी. काय सांगाल, सध्या कोळके जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन लागतंय. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं जिल्हा परिषद गटाविषयी काय मत आहे? आता बरं का, विषय असा आहे, जिल्हा परिषद गटाची इलेक्शन आले जवळ, पण कामाचं बघितलं तर आता आमच्या तर नवीन नेतृत्व चांगलं तयार झाले. खासदार साहेब, माझे खासदार नाईक निंबाळकर आहेत, त्यांच्या विचाराने आता ह्या पलटण तालुक्यामध्ये बराच विकास मोठा झाला. आता मी आता हे रोड शिवची काम आहेत ना, आपण ते काम घ्या, कॅनॉलचं काम घ्या, परत पालखी माघार घ्या, अजून आरटीओ ऑफिस घ्या, पोलीस स्टेशन असतील, बरेच पट्ट्यावरती काम त्यांनी या ठिकाणी केले आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी तयार झालेलं आहे. पण आम्हाला तर त्यांच्याबद्दल आशा आहे बाबा की ह्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय विषय आहे ना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन अजून चांगला विकास होणार. आता एमआयडीसी विषय घ्यायला वाईट तो सुद्धा अतिशय सुंदर केलेला आहे. तेव्हा युवकांना कामाची संधी त्यांच्या रूपाने भेटणार. भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? भावी जिल्हा परिषद सदस्य युवकांचा विचार करणारा असावा आणि विकसित असावा, जेणेकरून बाबा जी ज्या जिल्हा परिषदेचे युवक आहेत, जे रोजगार आहे, त्याच्याकडे लक्ष देणार असावा. आतापर्यंत कोळके गटामध्ये काय काय कामं झालं? आतापर्यंत कोळके गटामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आता परत म्हणजे आम्हाला एक पाण्याचा टँक जे लागत होता आता, म्हणजे पाणीच पुरत होतं आम्हाला, नवीन टँक जवळजवळ 9 कोटी रुपयाचा टँक मंजूर करून दिला आता. किती? 83 कोटी. आणि बाग, रस्ते, कॉलनी रोड, जेवढं काय बसतं तेवढं आता त्यांनी या ठिकाणी आम्हाला भरपूर करून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही तालुक्यासारखं ठिकाणी खुलती चांगला सुखसुविधा एवढे येणार 1-2 वर्षात तुम्हाला चित्र पडतील. कोळके जिल्हा परिषद गटामध्ये भाजप महायुतीचा होणार का मग जिल्हा परिषद सदस्य? एवढं काम केलं म्हणलं होणार की आता त्याला प्रश्नच नाही. विकास केलाय म्हणल्यावर येणार, काम केलं की निवडून येणार आणि महायुतीचाच येणार.